राम राम मामा. खत पेरलाव का? कोणता खत पेरलाव? 12-16. एकच नंबर कापूस जमिला ना मामा. एकदम उत्तम क्वालिटीचा कापूस या ठिकाणी आमच्या मामांनी तयार केलेला आहे, पाहू शकता. आणि ते खत पेरत आहेत या ठिकाणी. शेतकऱ्याला दिवस रात्र मेहनत केल्याशिवाय घामाचा पर्याय नाही आणि कष्टाचा पैसा भेटत नाही. खत काय भाव झाला? काय भाव भेटलं पोतं? 1800 रुपयाला एक पोतं. एक क्विंटलभर ज्वारीला चालले शेतकऱ्याच्या 2000 रुपये भाव भेटायला. आणि खत काय क्विंटल भेटायला आपल्याला? 3600 रुपये क्विंटल भेटायला. हो ना, बरोबर आहे ना. काय परवडलो शेतकऱ्याला असं असल्यास? 2000 रुपये क्विंटल घ्या यांना थोडा दावे. शेतकऱ्यांना किती बेजार व्हा, सरकारनं हुकच लावलेला आहे. 10 वर्षाखाली बघा नाही किती, 10 वर्षाखाली किती हे होता. 10 वर्षाखाली खात खूप स्वस्त होता. स्वस्त होता. ज्वारीचे तेच भाव आहे. ज्वारीचे 10 वर्षापासून तेच भाव आहेत. तेच भाव होता. कसं शेतकऱ्यांना जगावं? कसं जगावं? आणि पहिले कुठं काय झाले, कुठं काय झालं. पुन्हा दुकान भानन, स्वतःचे स्वप्न, परिवाराला सांभाळणं. जसा आला तसा गेला शेतकरी. अर्धा तास गेला, खरंच गेला. फक्त कष्टातच गेला. नाही काहीच फरक बसणार नाही. अहो ते शेंगा पिकू दे म्या. हो, आरतीवाले शेंगाच घ्या ना. शेंग मला कुठे नेऊन घाला मला. किती शेंगा पिकवल्या त्या? शेंगा इथं काय शेंगा 1 क्विंटल किलो, कुठं 8 क्विंटल झाले शेंगा. 8 क्विंटल शेंगा झाल्या तरी आडत्या घ्यायला तयार नाही. नाही नव्हतं तयार. मग 6.5 घाला मला, माहिती आरती आणूच ना घालला. बापरे. म्हणजे जे पिकवाल त्याला भाव योग्य वेळेत भेटत नाही. आणि बेजारीशिवाय पर्याय नाही. रात्र नाही, दिवस नाही, लाईट येईल तेव्हा पाणी द्या, खत टाका, बेजार व्हा. अशा शेतकरी जीवनात कुठलाही अर्थ नाही. कारण शेतकरी हातात कुठल्याही प्रकारचा भाव नाही.